मी सतीश कृष्णा म्हात्रे, गाव कारले, सफेद कांदा उत्पादक. मी जवळ-जवळ आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आजपर्यंत, जवळ-जवळ वडिलोपार्जित. म्हणजे आज या कांद्याला जवळ-जवळ आमच्या वडिलांच्या पेक्षा पण अगोदरपासून याचं हे आहे आणि तिथपासून आम्ही आज करत आलोय. म्हणजे वडिलांच्या मागे जाऊन आम्ही आज शेतीमध्ये नवीन-नवीन सुधारणा किंवा जे कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनाखाली नवीन-नवीन सुधारणा करत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आता मी 2 वर्ष सध्या मी रेन पाईपवर, जुनी पद्धत सोडून रेन पाईपवर कांदा घेतो. यामध्ये एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे याच्यात का एकतर कांदा जवळ-जवळ 8 ते 10 दिवस आपल्या लोकल याच्यापेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर कांदा तयार होतो आणि बाकीचा खर्च किंवा मजूर करायचा खर्च किंवा पाणी देण्याचा वेल हा पण याच्यातनं आपल्याला बराचसा कमी होतो. तर आणि पाण्याची एक बचत होते याच्यात. हे एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. आणि हा कांदा आम्ही जवळ-जवळ नोव्हेंबरमध्ये लागवड करतो. त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर आम्ही रोपं तयार करतो आणि नोव्हेंबरमध्ये लागवड करतो. ते जानेवारीच्या जवळ-जवळ 15 ते 20 तारखेपर्यंत कांदा मार्केटला येतो. त्याच्यामुळं अगोदर आम्ही जे शेताच्या बांधावर रोपं करतो, पाऊस गेल्यानंतर कापडं टाकून जागा सुकवून एवढी मेहनत घेऊन रोपं तयार करतो. तेव्हा कुठे आम्हाला सुरुवातीला चांगला भाव मिळतो. जवळ-जवळ ₹1000 मणाला भाव, म्हणजे ₹250 एक माल त्या टायमाला व्यापारी आम्हाला होलसेलमध्ये उठवतात. पण ते एवढी मेहनत केल्यामुळे मिळतं. आणि जर शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे, कमी म्हणजे ज्या टायमाला माल कमी असतो तेव्हा भाव मिळतं आणि जेव्हा मार्केटला माल जास्त येतो तेव्हा भावाची गडगड होते सगळी, म्हणजे पडझड होते. त्या टायमाला शेतकऱ्यांनी एक विचार केला पाहिजे, शेतकरी संघटित झाला पाहिजे आणि त्यांनी माल आता अशा कितीतरी या आहेत गोष्टी आहेत. आता नवीन तरुण जर मुलं आहेत त्या शेतकऱ्याची, तर तो माल कुठेही आज विकू शकतात, कारण एवढं त्याला मार्केट आहे. आज त्याची तसं बघायला गेलं तर काय पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये याचं उत्पन्न नाही. 10 ते 12 गावात कांदा उत्पादक आहेत. त्यामुळे एवढं मोठं काय उत्पन्न त्याच्यात नाही. फक्त मार्केटिंगचं शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज जो मी माल जवळ-जवळ 40 खंडी माल पिकवतो, मला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आज माझा कांदा बुकिंग आहे. म्हणजे जानेवारीमध्ये जवळ-जवळ 20 ते 25 जानेवारीमध्ये कांदा निघेल. तो आज बुकिंग आहे माझा कांदा. म्हणजे शेतकऱ्यांनी पण व्यापाऱ्याशी किंवा ग्राहकाशी सामंजस्याने वागून आपलाच 4 पैसे फायदा होईल प्रेमाने वागून हे बघावं आणि मार्केटिंग करावं. तर मी काय केलं, सगळं जुन्या पद्धतीनं हे करून आज कृषी खात्याच्या साहाय्याने किंवा चांगले अधिकारी मिळाले मला, त्यांचं पण थोडं आणि माझं थोडं घेऊनशी मी आज बराच बदल केला शेतीमध्ये. आज मी रेन पाईपवर कांदा करतो किंवा ठिबकवर कांदा करतो. असा बऱ्याच प्रकारचे लागवड केलेली आहे आणि त्यातून मला मनुष्यबळाची किंवा इतर माझी स्वतःची मेहनत बरीचशी कमी झालेली आहे. शेतकऱ्याने पण आज शेती करताना विचार केला पाहिजे किंवा कांदा मार्केटमध्ये एकदम त्याचं उत्पन्न नाही असं बघितलं पाहिजे किंवा सुरुवातीला थोडं लागवड 3 ते 4 टप्प्यात करावी. मी तर आज यावर्षी किंवा दरवर्षी 3 ते 4 टप्प्यात लागवड करतो मी. त्याच्यामुळं मार्केटचा प्रश्न येत नाही. एप्रिलपासून जवळ-जवळ एप्रिलपासूनच कांदा कमी पडायला सुरुवात होते. एवढं उत्पन्न कमी निघतं इथलं. जवळ-जवळ एप्रिल, मे आणि जून 3 महिने कांद्या शॉर्टेज पडतो नंतर आणि मग कांद्याला परत भाव वाढतो. म्हणून शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे किंवा कांदा आपण टप्प्याटप्प्यात काढला तर तो आपण जून जुलैपर्यंत तरी ग्राहकाला मिळेल किंवा व्यापाऱ्यांना मिळेल आणि 4 पैसे जास्त मिळतील. हा आता काय परिस्थिती होते, सगळा कांदा एकदम आल्यानंतर भाव गडगडतात आणि मग गोंधळ होतो सगळा. चांगल्या दृष्टीने जर बघितलं शेतीकडे तर आपण व्यवस्थित शेती करू शकतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.